सो हॅलो फ्रेंड्स, नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करतोय चॅप्टर नंबर 2 मधला मॅमरी ग्लँड्स. आता मॅमरी ग्लँड्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन जर बघायची म्हटलं, सो मॅमरी ग्लँड इज द ॲसेसरी ग्लँड्स. ॲसेसरी ग्लँड का म्हटलं, कारण रिप्रोडक्टिव्ह मध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करत नाही. मात्र रिप्रोडक्शन झाल्यानंतर जे मिल्क फॉर्मेशनसाठी लागतं किंवा पार्च्युरेशनसाठी लागतं, तर त्यासाठी हेल्प करते. म्हणजे रिप्रोडक्शन झाल्यानंतर डिलिव्हरी होण्यासाठी किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाला न्यूबॉर्न बेबी ज्याला आपण इन्फंट म्हणतो, तर त्या इन्फंटला मिल्क न्यूट्रिशन देण्यासाठी मिल्क प्रोडक्शन असेल, तर हे सगळं काम ही मॅमरी ग्लँड करते. सो काय काय काम आहे याचं मग? सो प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क आफ्टर पार्च्युरेशन. मिल्क फॉर्मेशन करण्याचं काम या मॅमरी ग्लँड. सो डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स ऑकर ॲट प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. इथे खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे बघा, की प्युबर्टी स्टेजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या लेवल इन्फ्लुएन्स झाल्यामुळे, म्हणजे याची लेवल वाढल्यामुळे बॉडीमध्ये मॅमरी ग्लँडमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढल्यामुळे हे ऍक्टिव्ह होतात. ओके, सो त्यासाठी एक हार्मोन यासाठी इम्पॉर्टंट आहे, नोन ॲज अ लॅक्टोट्रॉपिक हार्मोन, दॅट इज द LTH, किंवा याला शॉर्ट मध्ये म्हटलं तर प्रोलॅक्टिन. सो लॅक्टोट्रॉपिक हार्मोन, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली, ज्या ठिकाणी हार्मोन बनतो त्या ठिकाणी काम नाही करत. याचा अर्थ हा मेमरी ग्लँड मध्ये बनेल का? तर नाही. तर हा ब्रेन मध्ये असलेल्या, बघा मी काय सांगतो, सो ब्रेन मध्ये असलेल्या पिट्युटरी ग्लँड जी आहे, पिट्युटरी ग्लँड, तर या पिट्युटरी ग्लँड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बनतो ACTH हार्मोन, दॅट इज द ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. सो ACTH हार्मोन पासून बनतो प्रोजेस्टेरॉन. या प्रोजेस्टेरॉन पासून पुढे बनतो प्रोलॅक्टिन. ठीक आहे, आणि त्यानंतर या प्रोलॅक्टिन पासून कन्वर्ट करतो हा लॅक्टोजचं कन्व्हर्जन करतो, लॅक्टोजचं कन्व्हर्जन करतो हा मिल्क मध्ये. ओके, सो डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग द प्रेग्नन्सी. सो लॅक्टिफेरस ट्युब्युल डेव्हलप होतात, ज्या ट्युब्युल्स मध्ये मिल्क फॉर्मेशन होतं. ओके, सो इथे आपल्याला मॅमरी ग्लँडचा सेक्शन दिलेला आहे, जस्ट ब्रेस्टचा सेक्शन दिलेला आहे. बघा इथे रिप्स आहेत, त्याच्या आहेत तर या रिप्स आहेत. या रिप्स मध्ये काय, तर इथे फॅट आहे, सगळं फॅट आहे. तर डिपेंड असतं फॅटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती की त्या ब्रेडची साईज काय असेल. ओके, किंवा ब्रेडचा शेप किंवा साईज हे डिपेंड असतं त्या पर्सन मध्ये असलेल्या फॅटच्या बेसिसवरती. जर एखाद्यामध्ये फॅट कमी असेल तर ब्रेडची साईज सुद्धा कमी असते. जर एखाद्या पर्सन मध्ये फॅट जास्त असेल तर त्या पर्सन मध्ये, त्या लेडीमध्ये ब्रेस्टची साईज सुद्धा मोठी असते. ओके, आणि शेप बद्दल सुद्धा असंच आहे. आता बघा इथे ह्या मसल्स आहेत, ज्याला म्हटलं तर पेक्टोरल मेजर मसल्स, ज्याच्यामुळे हे ब्रेस्ट जे आहे तर त्याला होल्ड करण्याची कॅपॅसिटी मिळते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इथे सगळं फॅट आहे, येलो कलरचे जे दाखवलंय तुम्हाला तर ते सगळं फॅट आहे. त्याच्यानंतर इथे काही काय म्हणू आपण त्याला, तर एक लिगामेंट्स आहेत, सस्पेन्सरी लिगामेंट्स, ज्याच्यामध्ये ग्लँड ट्युब्युल्स आहेत, आणि त्या ट्युब्युल्स मध्ये ऍक्च्युली मिल्क फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर पुढे काही सायनस दिलेल्या आहेत. सायनस म्हणजे जस्ट पाईपलाईन लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला म्हटलं तर लॅक्टिफेरस सायनस. या लॅक्टिफेरस सायनस सगळ्या एका ठिकाणी येतात. तर या लॅक्टिफेरस सायनस ज्या आहेत, लॅक्टिफेरस सायनस ज्या आहेत तर त्या सगळ्या एका ठिकाणी येतात, त्याला म्हटलं तर लॅक्टिफेरस डक्ट. बघा लॅक्टिफेरस सायनस ज्या आहेत तर त्या एका ठिकाणी जिथे येतात तर त्याला म्हटलं तर लॅक्टिफेरस डक्ट. आणि त्या लॅक्टिफेरस डक्टला, ओके, लॅक्टिफेरस डक्टनी पुढे हा पोर्शन थोडासा फुगलेला असतो, सो त्याला म्हटलं तर निप्पल्स. आणि या निप्पल थ्रू हे मिल्क जे आहे तर ते बाहेर येत. ओके, तर हा पूर्ण एक अनाटॉमी आहे, एक सेक्शन व्ह्यू आहे मॅमरी ग्लँडचा म्हणजेच ब्रेस्टचा. आणि ज्या ऑर्गॅनिझम मध्ये मॅमरी ग्लँड्स असतात तर त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं मॅमल्स. ओके, सो मॅमल्स कुणाला कन्सिडर केलं जातं?
ज्या ऑर्गॅनिझम मध्ये मॅमरी ग्लँड्स आहेत तर त्यालाच मॅमल्स कन्सिडर केलं जातं. क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट. द मॅमरी ग्लँड are a pair of rounded structure present in the subcutaneous tissue of the anterior thorax in the pectoral region. म्हणजे आपल्या जो खांद्याचा रिजन आहे जस्ट त्याच्या पुढे जो आपला थोरॅक्सचा रिजन आहे म्हणजे जिथे आपली छाती आहे तर त्याच्यावरती हे मॅमरी ग्लँड्स असतात ज्या की पियर मध्ये असतात राऊंडेड शेपच्या असतात. कुठे असतात ह्या तर फ्रॉम सेकंड रिप टू सिक्स रिप पर्यंत असतात. ठीक आहे, सेकंड नंबरच्या रिप पासून तर रिप म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे तर त्या छातीच्या पिंजऱ्याचे जे हाड आहेत जे बोन्स आहेत तर त्याला आपण रिप्स म्हणतो. आणि या रिप्स वरती सेकंड रिप पासून तर सिक्स रिप पर्यंत जनरली हे ब्रेस्ट असतात किंवा त्याला आपण मॅमरी ग्लँड म्हणतो. सो दीज आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड. ओके, या मॅमरी ग्लँड ज्या आहेत तर त्या मॉडिफाईड स्वेट ग्लँडच आहे. ओके, सो इच मॅमरी ग्लँड कंटेन फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू. काही फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू असतात. न्यूमरस लॅक्टिफेरस डक्ट असतात. So this glandular tissue of each breast is divided into 15 to 20 irregular shaped mammary lobes. So याच्यामध्ये प्रत्येक एका ब्रेस्ट मध्ये प्रत्येक एका मॅमरी ग्लँड मध्ये काय असतं तर जवळपास 15 ते 20 हे इरेग्युलर शेपचे मॅमरी लोब्स असतात. सो इच विथ अल्व्हिओलार ग्लँड अँड लॅक्टिफेरस डक्ट. आणि प्रत्येकामध्ये काय असतं तर अल्व्हिओलार ग्लँड असतात, लॅक्टिफेरस डक्ट असतं. सो अल्व्हिओलार ग्लँड्स याच्यामध्ये असलेल्या जे छोट्या छोट्या ग्लँड्स आहेत सो त्याला म्हटलं तर अल्व्हिओलार ग्लँड्स. सो अल्व्हिओलार ग्लँड सिक्रेट मिल्क विच इज स्टोर इन द लुमेन ऑफ द अल्व्हिओलाय. सो अल्व्हिओलार ग्लँडनी सिक्रेट केलेलं जे काही, आता अल्व्हिओलार म्हणजे कसं असतं तर अशी एक ट्यूब असते आणि इथे एक आतमध्ये ना असा कॉमन पॅसेज असतो त्याला म्हटलं तर लुमेन. सो इथे तयार होतं मिल्क आणि ते इथे लुमेन मध्ये टाकलं जातं आणि या लुमेन मधून बाहेरच्या साईडला ते लॅक्टिफेरस डक्ट कडे मिल्क ट्रान्सफर केलं जातं. सो द अल्व्हिओलाय ओपन इन टू द मॅमरी ट्युब्युल्स. मॅमरी ट्युब्युल्स मध्ये ट्यूब लाईक स्ट्रक्चर मध्ये ओपन होतात आणि दीज ट्युब्युल्स ऑफ इच लोब जॉईंट विथ द मॅमरी डक्ट. आणि सगळे ट्युब्युल पुढे जॉईंट होतात मॅमरी डक्ट मध्ये कनेक्ट होतात आणि सगळं मिल्क जे आहे तर ते मॅमरी डक्ट मध्ये येतं. सो मेनी मॅमरी डक्ट जॉईन टू फॉर्म अ वायडर मॅमरी अँपुला. आणि सगळे जे एकत्र येतात तर ते येतात अँपुला रिजन मध्ये. सो मॅमरी अँपुला म्हटलं जातं. सो मॅमरी डक्ट मॅमरी अँपुला मध्ये कनेक्टेड असतात विच इज कनेक्टेड टू द लॅक्टिफेरस डक्ट. आणि हे पुढे कनेक्टेड असतं लॅक्टिफेरस डक्टला. बघा मी काय सांगितलं, अल्व्हिओलाय ल्युमेन पासून लुमेन पासून कुठे आलं अल्व्हिओलार लुमेन पासून आलं अल्व्हिओलार ट्युब्युल कडे किंवा मॅमरी ट्युब्युल कडे. मॅमरी ट्युब्युल कडून ते गेलं ते लॅक्टिफेरस. बघा इथे दिलाय. सो प्रत्येक लोब कडे जॉईंट असतात मॅमरी डक्ट कडून ते गेलं मॅमरी अँपुलाकडे. मॅमरी अँपुला कडून ते गेलं लॅक्टिफेरस डक्ट कडे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. लुमेन कडून मॅमरी ट्युब्युल्स, लुमेन कडून मॅमरी ट्युब्युल्स, मॅमरी ट्युब्युल्स कडून मॅमरी डक्ट कडून मॅमरी अँपुला आणि मॅमरी अँपुला कडून लॅक्टिफेरस डक्ट. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. हा सिक्वेन्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो दिस कन्वर्ज टुवर्ड द निपल लोकेटेड नियर द टीप ऑफ द ब्रेस्ट. ब्रेस्टच्या टीपला निपल्स असतात. सो त्या निपलच्या सराउंडिंगली एक ब्राऊन कलरचा सर्क्युलर एरिया असतो ज्या स्किनला म्हणलं तर अरिओला. ओके, सो निपलच्या सराउंडिंगला जो एरिया असतो इथे असतो असा जनरली हा सर्क्युलर. ओके, साईडला तर या एरियाला म्हटलं जातं अरिओला. आणि त्यांनी पुढे निपल जे आलेला असतं तो थोडासा पुढे पार्ट असतो असा. सो त्याला म्हटलं तर निपल. सो त्याला एक होल असतं ज्याच्यामधून मिल्क बाहेर रिलीज केलं जातं इन्फंटसाठी. ओके, सो जे फर्स्ट त्याच्या अगोदर जस्ट मी सांगतो जे फर्स्ट मिल्क असतं आफ्टर पार्च्युरेशन. ओके, सो त्याला म्हटलं जातं मला एक्झॅक्ट आठवेन आता. मी आठवल्यावर सांगतो तुम्हाला. तर ते इम्पॉर्टंट असतं फॉर डेव्हलपमेंट ऑफ बेबी. आणि त्यामध्ये खूप सारे अँटीबॉडीज असतात त्याच्यामध्ये जे असतात तर ते न्यूट्रिशियस जास्त असतं. ओके, सो फर्स्ट
बर्थ झाल्यानंतर पहिल्यांदा जे फूड म्हणून जे यूज केलं जातं तर ते मिल्क पाहिजे. ओके, दुसरं कुठलंही दिलं नाही पाहिजे जेणेकरून बाकीच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. मात्र फर्स्ट मिल्क बेबीला दिलं पाहिजे. आता अजून आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे याच्या रिलेटेड, ते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. ओके, इंडियामध्ये किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये फिमेलमध्ये जो कॅन्सर सगळ्यात जास्त कॉमन आहे तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. आता ब्रेस्ट कॅन्सर ओळखायचा कसा? तर पहिली गोष्ट, ब्रेस्टमध्ये फॅट जास्त असतं आणि त्यामुळे इथे आलेला एखादा ट्यूमर लवकर आयडेंटिफाय होत नाही. बट तुम्ही जर फिजिकल एक्झामिनेशन करून जर डेली मिरर समोर जर बघितलं तर एखादी ब्रेस्ट जर तुम्हाला जास्त मोठी वाटत असेल ऍज कम्पेअर टू अदर, किंवा तुम्ही जस्ट ऑब्झर्व केल्यानंतर जर तुम्हाला हाताला एखादी ट्यूमर लागत असेल, तर जनरली तो ट्यूमर जो असतो तर तो पेनलेस असतो. स्वेलिंग आलेलं दिसतं थोडंसं एखाद्या ब्रेस्ट, स्किनवरती इरिटेशन होऊ शकतं, खाज येऊ शकतं, निप्पल पेन करू शकतात, निप्पलला इरिटेशन होतं, त्याच्यानंतर रेडनेस येऊ शकतं, थोडस निपल जो आहे तर तो थिक झाल्यासारखं वाटतं. तर हे सगळे जर सिमटम्स दिसत असतील किंवा ब्रेस्टच्या कुठल्याही साईडला जर एखादा ट्यूमर दिसत असेल तर मात्र ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस असू शकतात. मी म्हणत नाही की डायरेक्टली ब्रेस्ट कॅन्सर असेल, कारण जे काही ट्यूमर जे असतात तर ते दोन प्रकारे असतात. जर व्हिटॅमिन ई ची डिफिशियन्सी जर असेल तुमच्या बॉडीमध्ये तरी सुद्धा ट्यूमर बनतात. जनरली त्याला बेनाइन ट्यूमर म्हटलं जातं. पण ही ट्यूमर जर फिक्स असेल म्हणजे मुव्हेबल नसेल, तुम्ही त्याला टच केलं तर ते एकाच ठिकाणी असे फिक्स वाटत असेल तर मात्र ते कॅन्सरस ट्यूमर असू शकतात, ज्याला मॅलिग्नंट ट्यूमर म्हटलं जातं. सो डिटेक्शन करण्यासाठी जनरली मॅमोग्राफ केला जातो. मॅमोग्राफ म्हणजे काय, तर एक्सरे काढला जातो छातीचा, सो त्याला म्हटलं तर मॅमोग्राफ. किंवा सोनोग्राफी केली जाते ज्याला अल्ट्रासाऊंड म्हटलं जातं, किंवा एमआरआय केला जातो. देन बायोप्सी केली जाते, म्हणजे त्या ट्यूमरचे काही सेल काढले जातात आणि मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व केले जातात, त्याला म्हटलं तर बायोप्सी. ब्लड टेस्ट केली जाते. ओके, सो या सगळ्या, किंवा मॅमोग्राफी पण केली जाते. ओके, मॅमोग्राफी. सो ह्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर पण ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा नाहीये हे डिटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट जर म्हटलं तर ब्रेस्ट कॅन्सर 100% क्युअर केला जाऊ शकतो अप टू द थर्ड स्टेज. ब्रेस्ट कॅन्सरच्या थर्ड स्टेज पर्यंत सुद्धा 100% ब्रेस्ट कॅन्सर क्युअर होतो. ब्रेस्ट कॅन्सर हा एकमेव कॅन्सर असा आहे की जो क्युअर होतो, बाकीचे कुठलेही कॅन्सर क्युअर होत नाहीत. ओके, याच्यावरती ट्रीटमेंट काय, तर रेडिएशन सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर किमोथेरपी. किमोथेरपीमध्ये तुम्हाला काही केमिकल जे सलाईन वॉटर थ्रू दिले जातात, त्याचे थोडेसे साईड इफेक्ट पण आहेत. जसं की बॉडीवरती रॅशेस येतात, ओमिटिंग होते, ऍसिडिटी वाढते, किंवा बॉडी हेअर्स लॉस होतात, कम्प्लीट बॉडी हेअर्स लॉस होतात. ओके, सो हे थोडेसे साईड इफेक्ट आहेत, मात्र त्याचा इफेक्टिव्हनेस खूप जास्त आहे किमोथेरपीचा. देन काही मॅमोप्लास्टी पण केली जाते. म्हणजे काय केलं जातं, तर मॅस्टरोस्टोमी केलं जाते. मॅस्टरोस्टोमी म्हणजे डायरेक्टली ब्रेस्ट काढून टाकला जातो, किंवा त्यालाच म्हटलं जातं लंपेक्टोमी. लंपेक्टोमी म्हणजे ब्रेस्ट काढून टाकणे. सो मॅमोप्लास्टी केली जाते, म्हणजे मॅमरी ग्लँड जे आहे तर त्या काढून टाकणं आणि त्याच्यामध्ये एक आर्टिफिशियल ब्रेस्ट इम्प्लांट करणं. सो त्याला म्हटलं तर मॅमोप्लास्टी. सो हे सुद्धा केलं जातं. सो डू यू नो, इथे एक सेक्शन दिलाय वेनिंग. म्हणजे काय, तर मदर्स मिल्क इज रिप्लेस ग्रॅज्युअली बाय सॉलिड फूड आफ्टर सम टाइम. दिस प्रोसेस इज नॉन एज अ वेनिंग. म्हणजे 6 मंथचा बेबी झाल्यानंतर किंवा 8 मंथचा बेबी झाल्यानंतर आपण त्याला काय करतो, तर वरचं फूड थोडंसं द्यायला लागतो, म्हणजे अदर दॅन मिल्क, मदर मिल्क. मग ते काऊ मिल्क असेल किंवा काही सॉलिड फूड असेल, जसं की जनरली आपल्याकडे तांदळाची पेस्ट देतात, किंवा बाकीचं थोडंसं खायला देतात हळूहळू. मग हे जे फूड आहे तर हळूहळू मदर मिल्क कमी करून त्याच्याऐवजी बाकीचं फूड देण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला म्हटलं तर वेनिंग. सो त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, वेनिंग म्हटलं जातं. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. जस्ट नेक्स्ट, पुढे आपल्याला डिस्कस करायचंय. आतापर्यंतच सगळं समजलंय, त्याच्यामध्ये काय डाऊट?
हा, मला ते मगाशी आठवलं नाही. सो फर्स्ट मिल्क जे आहे तर त्याला म्हटलं जातं कोलेस्ट्रम. कोलेस्ट्रम. ओके. कोलेस्ट्रम दॅट मीन्स द फर्स्ट मिल्क आफ्टर पार्च्युरेशन. ओके. जे बाळाला डिलिव्हरी झाल्यानंतर जे पहिल्यांदा जे मिल्क दिलं जातं तर त्याला म्हटलं जातं कोलेस्ट्रम. त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबिलिन ए म्हणजे अँटीबॉडी ए चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. पुढे डिटेलमध्ये मी सांगेल तुम्हाला जेव्हा पार्च्युरेशन आपण स्टडी करत असू तेव्हा. ओके. सो नेक्स्ट स्टडी करणार आहे आपण प्युबर्टी. आता प्युबर्टी काय किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी इन द मेल. प्युबर्टी स्टेज इन द मेल किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी इन द मेल म्हणजे जेव्हा बॉडीमध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी येते त्यालाच म्हटलं जातं प्युबर्टी स्टेज. आणि हे येतं नियर अबाउट 12 ते 15 इयर मध्ये. मेलमध्ये थोडंसं लेट येतं, फिमेलमध्ये लवकर येते मॅच्युरिटी. सो प्युबर्टी इज द एज ऑफ ऍट विच द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम फंक्शनल. सो जेव्हा फंक्शनल सेल ऑर्गन तयार होतात किंवा जे गॅमेट जे ऑर्गन येतात ते गॅमेट प्रोडक्शन करायला लागतात, सेक्स हार्मोन ज्यांच्यामध्ये डेव्हलप होतात, सो त्या एजला म्हटलं जातं प्युबर्टी एज. आणि हा एज जे आहे तर ते मेलमध्ये आहे 12 to 15 इयर्स. ओके. हे रेकॉर्डली आहे पण याच्यापेक्षा थोडंसं एज कमी झालेलं आहे बिकॉज ऑफ चेंज ऑफ फूड हॅबिट. आपले जे फूडच्या हॅबिट येतात त्या चेंज झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे सुद्धा चेंज झालेलं आहे. सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टेस्टोस्टेरॉन, मेल हार्मोन जो आहे तर तो टेस्टोस्टेरॉन आहे. याचा अर्थ जेव्हा बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन एक सर्टन अमाऊंट मध्ये बनेल तर तेव्हाच प्युबर्टी स्टेज येते. सो द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सुद्धा अपियर व्हायला लागतात. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर काय मेलचे तर त्याच्यामध्ये आहे डेव्हलपमेंट ऑफ बियर्ड. बियर्ड फॉर्मेशन म्हणजे दाढी येणं किंवा मुस्टॅच येणं म्हणजे मिशा येणं किंवा डेव्हलपमेंट ऑफ ऍडम्स ऍपल म्हणजे जो व्हॉइस आहे तर तो क्रॅक होणं किंवा ज्याला आपण थोडासा मोठा आवाज म्हणतो. सो मसल बिल्ड होणं. ओके. सो हे सगळे जे आहे तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत मेलचे जे की अपियर्स व्हायला लागतात या पिरियडमध्ये 12 to 15 इयर मध्ये. आणि तेव्हा त्याला म्हटलं जातं सेक्शुअल मॅच्युरिटी आली आहे फिमेलमध्ये. आता हेच प्युबर्टी फिमेलमध्ये कशी होते सेक्शुअल मॅच्युरिटी इन द फिमेल. सो द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम फंक्शनल ऍट द प्युबर्टी एज बिकॉज फिमेलमध्ये ज्या गॅमेटिक सेल ज्या बनलेल्या असतात तर त्या अगोदरच बनलेल्या असतात फिटल सेल्समध्ये. मात्र त्याचा अरेस्ट असतो. फर्स्ट अरेस्ट जो असतो तर तो डिप्लोडिनी फेज मध्ये असतो. सेकंड अरेस्ट जो असतो तर तो मेटाफेज सेकंड मध्ये असतो. ओके. बट फिमेल मध्ये जेव्हा फर्स्ट मिन्स्ट्रुअल सायकल येईल, ओके, सो त्याला म्हटलं तर मेनार्च. सो मेनार्च इज द फर्स्ट मिन्स्ट्रुअल सायकल इन द फिमेल. सो ही येते ऍट द एज ऑफ 10 to 14. सो वयाच्या 10व्या वर्षापासून तर 14 वर्षापर्यंत जनरली मेनार्च स्टार्ट झालेलं असतं, फर्स्ट मिन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झालेली असते. सो हवेवर अनलाइक इन द मेल द मॅच्युअर फिमेल शो सायक्लिक चेंजेस इन देअर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेलमध्ये मात्र सायक्लिक चेंजेस नसतात, फिमेलमध्ये मात्र सायक्लिक चेंजेस असतात ज्याला म्हटलं जातं मिन्स्ट्रुअल सायकल. आणि मिन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू असते अप टू द एज ऑफ 45 to 55. म्हणजे 45 ते 55 पर्यंत फिमेल जी आहे तर ती रिप्रोडक्टिव्हली फंक्शनल असते. त्यानंतर मात्र रिप्रोडक्टिव्हली फंक्शनल नसते बिकॉज हे कंटिन्युअसली चालू असतं मिन्स्ट्रुअल सायकलच्या अकॉर्डिंग. आणि जी लास्ट मिन्स्ट्रुअल सायकल आहे ऍट द एज ऑफ 45 to 50 और 55 तर त्याला म्हटलं जातं मोनोपॉज. सो मेनोपॉज दॅट मीन्स द लास्ट मिन्स्ट्रुअल सायकल अँड मेनॉर्च इज द फर्स्ट मिन्स्ट्रुअल सायकल. So period of menarche and monopause is period known as a reproductive age of the female. ओके. सो मेनार्च पासून तर मोनोपॉज पर्यंत जो मध्ये असलेला जो पिरियड आहे तर त्याला म्हटलं तर रिप्रोडक्टिव्ह पिरियड ऑफ द फिमेल. आणि या रिप्रोडक्टिव्ह पिरियड मध्ये जसं की मेनार्च येतं तसंच लगेच सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप व्हायला लागतात. विच इज द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन द फिमेल. सो डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, डेव्हलपमेंट ऑफ पेल्विक गर्डल, देन पिंच ऑफ व्हॉइस. व्हॉइस जो येतो तो छोटा व्हायला लागतो. अँड देन हे जे कॅरेक्टर आहे डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, डेव्हलपमेंट ऑफ पेल्विक गर्डल अँड पिंच ऑफ व्हॉइस. सो हे कॅरेक्टर जे आहे तर ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे फिमेलचे. सो रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये फिमेल जे आहे तर ते चाइल्ड बर्थ करू शकतात. बट त्यानंतर जसं मेनोपॉज झाला तर त्यानंतर मात्र नॅचरल मेथडनी
प्रेग्नन्सी होणार नाही. ओके. सो मेनार्च अँड मोनोपॉज. सो 3 गोष्टी जनरली इम्पॉर्टंट असतात फिमेलमध्ये: मेनार्च, मिन्स्ट्रुअल सायकल अँड मोनोपॉज. आणि या सगळ्याला कंट्रोल करतो गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. या सगळ्याला कंट्रोल कोण करतं? गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. सो गोनॅडोट्रॉपिक हार्मोन रिलीज बाय द पिट्युटरी ग्लँड ऑफ द ब्रेन. जो हायपोथॅलॅमसचा जो पार्ट आहे, हायपोथॅलॅमस ब्रेनचा जो पार्ट आहे हायपोथॅलॅमस, तर त्या हायपोथॅलॅमस मध्ये बघा, ब्रेन मध्ये असतो हायपोथॅलॅमस. हा हायपोथॅलॅमस मध्ये असते पिट्युटरी ग्लँड. या पिट्युटरी ग्लँड रिलीज करते गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, दॅट इज द GnRH, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. आणि हा गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन मुळे काही हार्मोन रिलीज होतात, जसे की ऑक्सिटोसिन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. आणि या हार्मोनमुळेच पुढे मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट केली जाते, स्पेसिफिकली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन लेवलमध्ये. ओके. इथपर्यंत समजलंय सर्वांना? याच्यामध्ये काही डाऊट? ओके. सो नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचंय मेन्स्ट्रुअल सायकल. ओके. मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जनरली 4 फेजेस असतात. मी जस्ट तुम्हाला एक फ्लोचार्ट देणार आहे, त्यानंतर आपण डिटेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल बघूया. फर्स्ट फेज जे आहे, तर तिला म्हटलं जातं मेन्स्ट्रुअल फेज, किंवा त्यालाच म्हटलं जातं ब्लीडिंग फेज. ओके. सो फर्स्ट वन इज द मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज और ब्लीडिंग फेज. ही जी फेज आहे, तर ही चालते ऍट द डे ऑफ 1st to 5th डे. ओके. ऍव्हरेजली मात्र ही जी असते, तर ही असते 4 डेज. यामध्ये फिमेलच्या वजनामधून काही सेल एंडोमेट्रियल लाइनिंग डिस्ट्रक्ट व्हायला लागतात, आणि डेली नियर अबाउट 45 to 100 ml पर्यंत ब्लड लॉस होतो. ओके. त्यानंतर या फेज मध्ये खूप जास्त अबडोमिनल पेन असतं. अबडोमिनल पेन असतं, आणि हे ब्लिडिंग होतं बिकॉज ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन अमाऊंट ड्रास्टिकली कमी झाल्यामुळे. आणि या फेज मध्ये एंडोमेट्रियल लाइनिंगची जी थिकनेस असते, एंडोमेट्रियल लाइनिंग ची जी थिकनेस असते, तर ती असते 1 mm पर्यंत. ओके. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. देन सेकंड फेज, हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवलं तरी चालेल. सो सेकंड फेज जी असते, तर ती सेकंड फेज असते नोन ॲज अ प्रोलिफरेटिव्ह फेज, किंवा फॉलिक्युलर फेज, किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. ओके. सो फॉलिक्युलर फेज किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज, त्याचे जे डेज असतात, तर ते असतात 6 डे पासून तर 13 डेज पर्यंत. यामध्ये काय व्हायला लागतं, तर ज्या गॅमेटिक सेल आहे, ज्याला म्हटलं तर प्रोजेनायटर सेल किंवा जर्मिनल सेल, तर त्या जनरली फॉलिक्युलर सेल जे आहे, तर त्यांचं फॉलिक्युलर सेल मॅच्युरेशन होत असतं. ओके. मॅच्युरेशन होतं. या फेज मध्ये कुठेही पेन होत नाही. यामध्ये ऍट द डे ऑफ 13, ओके, डे 13 ला काय होतं, डे 13 ला इस्ट्रोजन जे आहे, इस्ट्रोजनचं अमाऊंट ड्रास्टिकली इन्क्रीज होतं. सो त्याला म्हटलं जातं इस्ट्रोजन सर्ज. इस्ट्रोजन सर्ज म्हटलं जातं. आणि इस्ट्रोजन सर्ज झालं की त्यानंतर मॅच्युअर ग्राफ अँड फॉलिकल बनतो.
मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल. ओके, मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल बनतो. आणि इथे एंडोमेट्रियल लाइनिंगची जी थिकनेस आहे, एंडोमेट्रियल लाइनिंगची जी थिकनेस आहे तर ती 3 mm पर्यंत बनलेली असते. त्याच्यानंतर एक थर्ड फेज आहे. इट इज द शॉर्टेस्ट फेज इन द मिस्ट्रल सायकल, दॅट इज द ओव्हुलेशन फेज. ओव्हुलेशन फेज ही एकाच दिवसाची असते, डे 14 ला, 14th डे ओनली. इट इज द शॉर्टेस्ट फेज. शॉर्टेस्ट फेज ही शॉर्टेस्ट फेज असते. आणि याच्यामध्ये काय होतं तर ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन म्हणजे काय, तर रिलीजिंग ऑफ ओहम फ्रॉम दी ओहरी इनटू द फॅलोपियन ट्यूब. सो ओहरी मधून फॅलोपियन ट्यूब मध्ये ओहम रिलीज केला जातो, मॅच्युअर ओहम रिलीज केला जातो, त्याला म्हटलं तर ओव्हुलेशन. अँड देन लास्ट फेज, दॅट इज द लास्ट फेज जी आहे तर तिला म्हटलं तर सिक्रेटरी फेज. ही डे 15 पासून तर 28 डेज पर्यंत असते. ओके, सो सिक्रेटरी फेज, सिक्रेटरी फेज ही जी असते तर डे 15 पासून तर 28 डेज पर्यंत असते. यामध्ये एंडोमेट्रियल लाइनिंगची थिकनेस इन्क्रीज, 14 डेजला थोडस अबडोमिनल पेन होता, अबडोमिनल पेन, बट हे खूप माइल्ड असतं. देन सिक्रेटरी फेज मध्ये जे असते 15 टू 28 डेज मध्ये होते. ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर ओहम जो आहे तर त्याला स्पर्मचा वेट केला जातो आणि तोपर्यंत ओहरीमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनची लेवल मेंटेन करून ठेवण्यासाठी कार्पस लुटियम असतो. कार्पस ल्युटियम. पण जसं फॅलोपियन ट्यूब मध्ये ओहम डिजनरेट होतो, कार्पस लुटियम सुद्धा डिजनरेट होतो आणि त्याचं कन्व्हर्जन होतं कार्पस अल्बिकन्स मध्ये. आणि कार्पस अल्बिकन्स ऍट द डे ऑफ 28 ला डिजनरेट होतो आणि नेक्स्ट मेस्ट्रुअल सायकल स्टार्ट केली जाते. पण या फेज मध्ये जो एंडोमेट्रियल लाइनिंगची थिकनेस असते, एंडोमेट्रियल लाइनिंग, तर या एंडोमेट्रियल लाइनिंगची जी थिकनेस असते, थिकनेस, तर ती झालेली असते अप टू द 8 mm पर्यंत. ओके, सगळ्यात जास्त थिकनेस या फेज मध्ये बनलेली असते. तर हे होतं शॉर्ट मध्ये मिस्ट्रुअल सायकल. एवढं जर तुम्ही लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला मिस्ट्रुअल सायकल वरचा कुठलाही क्वेश्चन त्याच्यातून इझिली सॉल्व्ह होईल. ओके, तर हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं. शॉर्ट मध्ये हँडरायटिंग जर कळालं नाही तर विचारा, किंवा तुम्ही हा व्हिडिओ परत नंतर बघू शकता. क्लिअर आहे? नंतर जेव्हा तुम्ही याच्या रेकॉर्डिंग ऐकाल तर तेव्हा तुम्ही शॉर्ट मध्ये हे व्हिडिओ बघू शकता किंवा फास्ट करून तुम्ही बघा. ओके, सो नेक्स्ट. सो आता डिटेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल बघूया. दॅट इज द ओरियन सायकल. जस्ट लाईन टू लाईन डिस्कस करूया. सो मेन्स्ट्रुअल सायकल इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फीचर ऑफ प्रायमेट्स इन्क्लुडिंग ह्युमन. सो मेन्स्ट्रुअल सायकल फक्त प्रायमेट्स मध्ये होते, जसं की ह्युमन मध्ये. इट इन्व्हॉल्व अ सिरीज ऑफ सायक्लिक चेंज इन द ओरी. सो हे काय तर एक सायकल आहे ज्याच्यामध्ये ओरीमध्ये काही चेंजेस होतात. सो रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये चेंज होतात आणि युटरस मध्ये चेंज होतात. सो दीज चेंजेस टेक प्लेस अंडर द इफेक्ट ऑफ गोनॅडोट्रॉपिन, दॅट इज द गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, अँड ओव्हरियन हार्मोन. सो ओव्हरियन हार्मोन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो दीज सायकल आर रिपीटेडली विथ अ पिरियॉडिसिटी फॉर अप्रॉक्सिमेटली 28 डेज. प्रत्येक 28 डेज नंतर ही सायकल कंटिन्युअसली चालू असते. द मिडल ऑफ इच सायकल इज कॅरेक्टराइज बाय द रिलीज ऑफ अन एग. सो कशासाठी केली जाते तर याची जो मिडल पोर्शन आहे तर तिथून ओहम रिलीज केला जातो फॅलोपियन ट्यूब मध्ये. सो दिस एग इज व्हेरी एव्हरी सायकल कम्स अल्टरनेटिव्हली फ्रॉम वन ऑफ द टू ओरी. दोन ओरी आहेत. फर्स्ट सायकल मध्ये या ओरीतून रिलीज केला जाईल, त्याच्यानंतरच्या सायकल मध्ये या ओरीतून रिलीज केला जाईल, आणि हे सगळं मेंटेन असेल इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या लेव्हलवर. जर इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन लेवल त्याचा रेशो जर डिस्टर्ब झाला, मात्र या दोन ओरीमध्ये असलेली जी सायकल आहे अल्टरनेटिव्ह, तर ती सुद्धा चेंज होते आणि त्याच्यामुळे डायझायगोटिक ट्विन्स बनू शकतात. दोन्ही झायगोट मध्ये ट्विन्स बनू शकतात.
मात्र हे डायझॅगोटिक ट्विन्स हे एकमेकांसारखे नसतात, ते वेगवेगळे असतात. म्हणजे एक मेल दुसरा फिमेल असू शकतो, दोन्ही मेल असू शकतात, दोन्ही फिमेल असू शकतात, बट त्यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस असू शकतात. जर मोनोझायगोटिक ट्विन्स बनले म्हणजे एकाच ओरीमधून दोन एग रिलीज झाले किंवा एक एग रिलीज झाला, फर्टिलायझेशन झालं आणि त्याच्यानंतर ते दोन स्प्लिट झाले आणि नंतर जर फिटस बनत असेल तर ते मात्र त्यांना म्हटलं तर मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे एकाच झायगोट पासून बनलेले ट्विन्स. यांच्यामध्ये मात्र सगळ्या गोष्टी सिमिलर असतात. म्हणजे ते दोन्ही पण सेक्स सेम असू शकतो, एक तर दोन्ही मुलं असतील किंवा दोन्ही मुली असतील, त्यांचा फिंगरप्रिंट सेम असतात, त्यांचा रेटिना सेम असतो, त्यांचा सॅटेलाइट डीएनए सेम असतो, त्यांचा टिप ऑफ टंग सेम असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी युनिक असतात, सारख्या असतात. ओके. देन द this egg is every cycle comes alternative. Okay, so this cycle is divided into 4 phases. 4 phases मध्ये सायकल डिवाइड केली, ऑलरेडी आपण डिस्कस केले. फर्स्ट फेज इज द menstrual phase. The beginning of each cycle is taken as the first day where menses or loss of blood. सो याच्यामध्ये काय होतं तर ब्लड लॉस होतो. किती होतो तर नियर अबाउट 45 to 100 ml पर डे. आणि हे होतं नियर अबाउट 1 to 5 days पर्यंत अप्रॉक्सिमेटली. ही जी सायकल आहे तर ही 7 days पर्यंत असते, पण अप्रॉक्सिमेटली 5 days पर्यंत, जनरली 4 to 5 days पर्यंत ब्लिडिंग चालू असतं, डिपेंड ऑन द इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन लेवल. Okay. So endometrium of uterus break down under the effect of prostaglandins release due to the decrease of level of progesterone and estrogen. काय होतं बघा तर जनरली एंडोमेट्रियल लाइनिंग ज्या सेल असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा युटेरस आहे, हा युटेरस जो आहे तर या युटेरसच्या इथे या एंडोमेट्रियल लाइनिंग असतात आणि या इथे वरती फंडस असेल सो इथे सुद्धा असतात. सो याला होल्ड करणारा जो असतो तर तो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा अमाऊंट असतो. आता इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं अमाऊंट कमी झालं की याचा होल्ड सुटतो आणि त्या सेल सेपरेट होतात आणि त्या सेल इथून इकडे जातात आणि इथून रिलीज होतात व्हाजिनल ओपनिंग. पण हे जेव्हा रिलीज होत असतात तेव्हा खूप जास्त प्रमाणात प्रोस्टाग्लॅन्डिन म्हणतो. तर प्रोस्टाग्लॅन्डिन काय तर प्रोस्टाग्लॅन्डिन पेन सेन्सर आहे आणि जितका आपल्या बॉडीमध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन बनेल तितका जास्त पेन आपल्याला होईल किंवा पेन सेन्स होईल आणि या सेल एकाच वेळेस तर निघत नाही. सो जसं जसं प्रोस्टाग्लॅन्डिन कमी होत जाईल, सॉरी, जसं जसं प्रोजेस्ट्रॉन कमी होत जाईल तसं तसं त्या सेल रिलीज होत जातात आणि जसं जसं सेल रिलीज होत जाईल तसं तसं बनतो प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि त्याच्यामुळे या फेजमध्ये खूप जास्त अब्डोमिनल पेन होतं आणि क्रॅम्प्स आल्यासारखे वाटतात. लोअर अब्डोमेन मध्ये जे आहे तर ते क्रॅम्प्स आल्यासारखं वाटतात, गोळ आल्यासारखं वाटतं. सो ड्यू टू दिस ब्लड टिश्यू फ्लुइड mucus, endometrial lining, and the unfertilized oocyte is discharged through the vagina. सो काय काय होतं या वजायनल ओपनिंग थ्रू, काय काय रिलीज होतं तर ब्लड असतं, टिश्यू फ्लुइड असतं, म्युकस असतो, एंडोमेट्रियल लाइनिंग्स असतात आणि अनफर्टिलाइज oocytes सुद्धा असतात. सो हे सगळं डिस्चार्ज केलं जातं थ्रू दी वजायना. द एंडोमेट्रियल लाइनिंग बिकम व्हेरी थिन. त्याच्यामध्ये एंडोमेट्रियल लाइनिंग जे आहे तर त्या खूप कमी असतात, मी तुम्हाला सांगितलंय. त्याची जी थिकनेस असते तर ती 1 mm पर्यंत असते. द menstrual discharge continuous for an average near about 5 days. However, this blood does not clot due to the presence of fibrinolysin. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मागच्या वेळेस क्वेश्चन विचारलेला होता स्टेट बोर्डला की जे ब्लड रिलीज केलं जातं व्हाजिनल ओपनिंग थ्रू, सो ते ब्लड कोॲग्युलेट का नाही होत, क्लॉटिंग का नाही बनत, बिकॉज तिथे एक हार्मोन प्रेझेंट असतो नोन ॲज अ अँटी कोॲग्युलंट म्हटलं जातं त्याला, अँटी ब्लड कोॲग्युलंट नोन ॲज अ फायब्रिनोलायसिन. हे फायब्रिनोलायसिन लिहून ठेवा. स्टेट बोर्डला पण विचारलेला आहे आणि सीईटीला पण प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती. ओके, सो फायब्रिनोलायसिन ते फिमेल मध्ये असतं. सो menstrual phase occurs when the ovulated egg does not get fertilized and it is thereby shed out along with the menstruum. जे अनफर्टिलाइज एग असतात तर ते सुद्धा या मेन्स्ट्रम सोबत बाहेर टाकले जातात. सो त्यालाच म्हटलं जातं फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग. सो हे बाहेर टाकण्याच्या मेथडला काय म्हटलं जातं, फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग. So during these 5 days, many primordial follicle develop into primary and few them are the secondary follicle under the FSH, that is the follicular stimulating hormone. So इथे follicular stimulating hormone इन्क्रीज झालेला असतो आणि त्याच्यामुळे काही सेल प्रोलिफरेट होतात म्हणजे डिव्हिजन होतं आणि
प्रायमरी oocytes प्रायमरी फॉलिक्युलर सेलचं कन्व्हर्जन सेकंडरी फॉलिक्युलर सेल मध्ये होतं. सो याच्यासाठी जो हार्मोन आहे तर तो हार्मोन लागतो FSH. FSH चा लॉंग फॉर्म आहे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, कुठला आहे? फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो सेकंडरी फॉलिक्युलर सेल बनलेले असतात. मॅक्झिमम इथे असतात प्रायमरी फॉलिक्युलर सेल. देन नेक्स्ट सेकंड फेज आहे प्रोलिफरेटिव्ह फेज, किंवा त्यालाच म्हणलं तर फॉलिक्युलर फेज, किंवा त्यालाच आणखी नाव आहे पोस्ट मिन्स्ट्रुअल फेज. ओके, सो दिस फेज द ड्युरेशन बिटवीन द एंड ऑफ मिन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ ओहम. सो दोन इव्हेंट होतात इथे, दोन इव्हेंटच्या मधली फेज आहे. म्हणजे अगोदर मिन्स्ट्रुएशन झालं, जे ब्लड रिलीज झालं, एंडोमेट्रियल लाइनिंगची थिकनेस कमी झाली, आणि नंतरची जी फेज आहे तर ते ओहम रिलीज होणार आहे, त्याला ओव्हुलेशन म्हटलं. सो दोन्ही फेजच्या मध्ये असलेली जी फेज आहे तर तिला म्हटलं आता प्रोलिफरेटिव्ह फेज किंवा फॉलिक्युलर फेज. ही जी फेज आहे तर ही ऍट द डे ऑफ 5th पासून तर 13th डे पर्यंत असते. ओके, 5व्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत मिन्स्ट्रुअल सायकलच्या. सो नियर अबाउट 6 to 12 डेज मध्ये सेकंडरी फॉलिक्युलर सेल्स डेव्हलप होतात, आणि त्यातली एक सेल जी की ग्राफाइन फॉलिकल बनवते त्याला मॅच्युअर फॉलिक्युलर सेल म्हटलं तर. सो ज्या सेलला इस्ट्रोजन मिळेल ती सेल मॅच्युअर ग्राफाइन फॉलिकल मध्ये कन्वर्ट होते. ज्या सेलला इस्ट्रोजन मिळणार नाही तर त्याचं डिजनरेशन होतं. द अदर सेकंडरी फॉलिक्युलर सेल डिजनरेट. सो दिस प्रोसेस ऑफ डिजनरेशन नोन ॲज अ ॲस्ट्रिया. सो ज्या सेल डिजनरेट होतात तर त्याला म्हटलं जातं ॲस्ट्रिया म्हटलं जातं. सो डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिक्युलर सिक्रेट द हार्मोन नोन ॲज अ इस्ट्रोजन. सो जी सेकंडरी फॉलिक्युलर सेल बनली आहे तर ती इस्ट्रोजन रिलीज करते. द सायमल्टेनियस फॉर प्रोलिफरेशन ऑफ न्यू फॉलिक्युलर सेल इन्फ्लुएन्स बाय GnRH, दॅट इज द गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. सो गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोनमुळे इस्ट्रोजन बनतो, आणि इस्ट्रोजनमुळे मॅच्युअर ग्राफाइन फॉलिक्युलर सेल बनते. मात्र हे स्टिम्युलेट होतं बिकॉज ऑफ FSH, दॅट इज द फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, GnRH चंच बनवतं FSH, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो एंडोमेट्रियल रिजनरेट व्हायला लागतात परत अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग क्वांटिटी ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. इस्ट्रोजनची इंटेन्सिटी इथे वाढते, त्याचं अमाऊंट वाढतं, आणि त्याच्यामुळे एंडोमेट्रियल लाइनिंग परत बनायला लागतात. रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ एंडोमेट्रियल सेल. जर ज्या सेल काही शिल्लक आहे तर त्यांचं रिजनरेशन पण होतं. एंडोमेट्रियल ऑर युटेराइन ग्लँड अँड नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स यांचं जे रिजनरेशन होतं, आणि इथे थिकनेस जो आहे तर तो एंडोमेट्रियल लाइनिंगचा जो थिकनेस आहे तर तो 3 to 5 mm पर्यंत इन्क्रीज झालेला असतो, जे की आपण ऑलरेडी जेव्हा आपण शॉर्ट मध्ये डिस्कस करत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर जे थर्ड फेज आहे तर नोन ॲज अ इव्होल्युशनरी ओव्हुलेटरी फेज. ओव्हुलेटरी फेज जी आहे तर ती सगळ्यात शॉर्टेस्ट फेज असते मिस्ट्रुअल सायकल मध्ये. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला विच इज द शॉर्टेस्ट फेज इन द मिस्ट्रुअल सायकल तर तुमचा आन्सर असला पाहिजे ओव्हुलेटरी फेज. So this is the shortest phase in the menstrual cycle. It involve rupturing the mature graphene follicle. So mature graphene follicle rupture होतं आणि त्याच्यामधून ओहम रिलीज केला जातो. ओके, सो सेकंडरी oocytes किंवा त्याला ओहम म्हटलं जातं तर तो रिलीज केला जातो इनटू द पेल्विक कॅव्हिटी, युजली ऑन द डे ऑफ 14th डे ऑफ menstrual cycle. आणि हे कधी होतं? बिकॉज रॅपिड सिक्रेशन ऑफ LH, दॅट इज द लुटिनायझिंग हार्मोन. सो लुटिनायझिंग हार्मोनचं रॅपिड सिक्रेशन होतं आणि त्यामुळे ओव्हुलेशन होतं. तर याच्यासाठी फक्त LHS रिस्पॉन्सिबल नाहीये तर इस्ट्रोजन सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. सो ऍट द डे ऑफ 13th इस्ट्रोजन इन्क्रीज झाला जातो. इन्क्रीज झाल्यामुळे त्याला म्हटलं तर इस्ट्रोजन सर्च, त्याच्यामुळे LH इन्क्रीज होतो आणि दोघांचं पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम होतं, आणि मॅच्युअर ग्राफाइन फॉलिकल रप्चर होऊन त्याच्यामध्ये ओहम जो आहे तर तो रिलीज केला जातो फॅलोपियन ट्यूब मध्ये. सो त्यालाच म्हणलं जातं ओव्हुलेटरी फेज. बट याच्यामध्ये द डे ऑफ 14 ला लोअर अब्डोमेन मध्ये माइल्ड और सिव्हिअर पेन असू शकतं, म्हणजे थोडंसं किंवा जास्त पेन असू शकतं, डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. ओके, देन ओव्हुलेशन झालंय तर लास्टला जी फेज येते तर इट इज द सिक्रेटरी फेज, किंवा त्यालाच म्हणलं तर ल्युट्रल फेज. ओके, ल्युटियल फेज किंवा सिक्रेटरी फेज. तर ही लास्ट फेज आहे मेस्ट्रुअल सायकलची. ही जी असते तर ही लॉंगेस्ट फेज असते ऍट द डे ऑफ 15 to 28 डेज पर्यंत ही फेज चालते, आणि ओव्हुलेशन झाल्यानंतर ही फेज असते. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं? सो सिक्रेटरी oocyte जो आहे
तर त्याच्या रिमेनिंग टिश्यू पासून बनवला जातो ग्राफाइन फॉलिकल, जो कन्वर्ट होतो कार्पस लुटियम मध्ये. कार्पस लुटियम जे आहे तर ते ओरीमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, लुटिनायझिंग हार्मोन आणि FSH यांचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवतो. ओके, सो कार्पस लुटियम बिंग थ्रू सिक्रेट प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन, आणि त्याच्यामुळे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल अवॉइड केले जाते काही दिवसापर्यंत. द ओव्हुलेटेड एग मे गेट फर्टिलाइज विदिन 24 आवर. जर 24 तासामध्ये जर ओहमला स्पर्म मिळाला तर ठीक, देन जर नाही मिळाला, however in the absence of fertilization कार्पस लुटियम सर्वाइव्ह फॉर ओनली 2 weeks. ओके, जर स्पर्म मिळाला नाही 24 तासामध्ये तर मात्र कार्पस लुटियम फक्त 2 आठवडे तिथे राहतो आणि त्याच्यानंतर तो डिजनरेट होतो व्हाईट स्कार मध्ये. त्याला म्हणलं जातं कार्पस अल्बिकन्स. कार्पस अल्बिकन्स पण एका दिवसामध्ये डिजनरेट होतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट केली जाते. बट इन केस फर्टिलायझेशन झालंच तर मात्र कार्पस लुटियम हा जोपर्यंत जस्टेशन पिरियड आहे, म्हणजे जोपर्यंत प्रेग्नन्सी आहे तोपर्यंत तसाच मेंटेन केला जातो आणि त्याच्यामुळे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल अवॉइड केली जाते. द कार्पस लुटियम रिलीज प्रोजेस्ट्रॉन, स्मॉल अमाउंट ऑफ इस्ट्रोजन, देन इनिबिन, हे 3 हार्मोन जनरली रिलीज केले जाते. सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस हार्मोन द एंडोमेट्रियल ग्लँड्स ग्रो. एंडोमेट्रियल ग्लँड्स काय होतात, ग्रो होतात अँड बिकम कॉइल अँड स्टार्ट युटेराइन सिक्रेशन. आणि येथे जो त्याचा थिकनेस आहे तर तो 8 ते 10 mm पर्यंत इन्क्रीज झालेला असतो. ओके, सो एंडोमेट्रियल लाइनिंग जी आहे तर ती 8 ते 10 mm पर्यंत इन्क्रीज झालेली असते. आता इनिबिन काय करतात तर इनिबिन FSH ला स्टॉप करून ठेवतो, म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोनला ग्रो होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल इथे इनिबिट केली जाते. सो दिस चेंजेस इज नेसेसरी फॉर फर्टिलायझेशन अँड सबसिक्वेंट इम्प्लांटेशन. सो जो फिटस आहे तर त्याचं इम्प्लांटेशन करण्यासाठी हे चेंजेस इम्पॉर्टंट असतात. आणि जर फर्टिलायझेशन झालं त्याच्यानंतर एम्ब्रिओ इम्प्लांट केला तर त्यानंतर मात्र एक हार्मोन बनवला जातो नोन ॲज अ ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन, दॅट इज द HCG. आणि हा हार्मोन कार्पस लुटियमचं लाईफ एक्सटेंड करतो. त्याचबरोबर हा ब्लड आणि युरिन मध्ये सुद्धा ॲज अ इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी म्हणून काम करतो. म्हणजे बघा, आपण प्रेग्नन्सी आहे किंवा नाही हे डिटेक्ट करण्यासाठी प्रेग्नन्सी किट वापरतो बघा, ते प्रेगा न्यूज वगैरे. आणि त्याच्यामध्ये जर युरिन टाकलं, म्हणजे अशी एक प्रेग्नन्सी किट असते, त्याच्यामध्ये इथे डिस्प्ले असतो आणि इथे एक होल असतो. त्याच्यामध्ये आपल्याला युरिनचे 3 ड्रॉप टाकायचे असतात आणि त्यानंतर इथे जर एक लाईनिंग आली तर समजलं आता प्रेग्नन्सी नाहीये. जर 2 लाईन आल्या तर समजलं आता प्रेग्नन्सी आहे आणि जर लाईनच नाही आल्या तर म्हणायचं ती डिफेक्टिव्ह किट आहे. आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये युरिन टाकल्यानंतर इथे 2 जर प्रेग्नन्सी असेल तर 2 लाईनिंग कशा येतात? बिकॉज ऑफ HCG, दॅट इज द ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन. आणि हे हार्मोन इथे प्रेग्नन्सी आहे किंवा नाही हे इंडिकेट करून देतो, कारण प्रेग्नन्सी असली तरच HCG सिक्रेट होतं, अदरवाइज HCG सिक्रेट केला जात नाही. पण इन केस जर सपोज मी मेल युरिन घेतलं आणि मेल युरिन यामध्ये टाकलं आणि जर सपोज प्रेग्नन्सी किट मध्ये टेस्ट पॉझिटिव्ह दाखवत असेल तर याचा अर्थ असा नाही की मेल प्रेग्नंट आहे. याचा अर्थ असा होतो की त्या मेलला प्रोस्टेट कॅन्सर आहे. सो प्रोस्टेट कॅन्सर डिटेक्ट करण्याची ही एक चीपर मेथड आहे. ओके, इन केस जर फर्टिलायझेशन अब्सेंट असेल तर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट केली जाते. ओके, सो तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे. काही रिमेंबर काही गोष्टी दिल्यात आपल्याला इथे. सो हायजीन प्रॅक्टिसेस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. सो मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, मेन्स्ट्रुअल फेजमध्ये काही हायजीन प्रॅक्टिसेस आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. काय? सो कीप द प्युबिक एरिया क्लीन. प्युबिक एरिया जो आहे तर तो क्लीन केला पाहिजे. चेंज सॅनिटरी नॅपकिन एव्हरी 4 to 5 अवर्स. प्रत्येक 4 ते 5 तासानंतर जो सॅनिटरी नॅपकिन आहे तर तो चेंज केला पाहिजे, बिकॉज त्याच्यावरती काही ब्लड राहतात आणि त्या ब्लडमध्ये काही बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात. सो मेंटेन पर्सनल हायजीन ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन, इम्पॉर्टंट टू रिड्यूस द रिस्क ऑफ इन्फेक्शन. इन्फेक्शन होऊ नये म्हणून जस्ट थोडीशी क्लिनलीनेस ठेवला पाहिजे. देन डिपोज यूज सॅनिटरी नॅपकिन प्रॉपरली. सॅनिटरी नॅपकिन जे आहे तर ते बर्न केले पाहिजे किंवा ते व्यवस्थित डिस्पोज केले पाहिजे. ते कुठे टाकून देता कामा नये, कारण जे जिथे कुठे टाकेल तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होईल आणि त्याच्यामुळे परत त्या एरियामध्ये
एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊ शकतं. सो युझिंग डॅम्प अँड डर्टी क्लोथ or using a sanitary napkin for a longer time can act as a perfect environment for growth and multiplication of harmful bacteria and lead to the infection. जर तुम्ही डर्टी क्लोथ वापरत असाल ॲज अ सॅनिटरी नॅपकिन म्हणून किंवा सॅनिटरी नॅपकिन सुद्धा तुम्ही जास्त वेळ जर यूज करत असाल एकच, तर त्याच्यामुळे सुद्धा तिथे पॅथोजन ग्रो होण्यासाठी एक बेस्ट इन्व्हायरमेंट बनतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. ते जर होऊ द्यायचं नसेल तर सॅनिटरी नॅपकिन प्रत्येक 4 ते 5 तासांसाठी नी चेंज केला पाहिजे. ओके, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट टॉपिक दॅट इज द गॅमेटोजेनेसिस. आणि गॅमेटोजेनेसिस मीन्स त्याच्या नावातच आहे गॅमेटो, दॅट मीन्स द गॅमेट, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. सो गॅमेटोजेनेसिस मीन्स द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. ओके, फॉर्मेशन ऑफ गॅमेट known as a gametogenesis. So formation of gametes known as a gametogenesis. आता गॅमेट जे फॉर्मेशन होतं तर मेल मध्ये सेपरेट गॅमेट फॉर्मेशन होतं, फिमेल मध्ये सेपरेट गॅमेट फॉर्मेशन होतं. मेल मध्ये जे गॅमेट आहे, ओके, मेल गॅमेट जे आहे, मेल गॅमेट, तर ते मेल गॅमेट असतात स्पर्म. ओके, आणि फिमेल गॅमेट जे असतात तर ते असतात ओहम. ओके, मग स्पर्म फॉर्मेशनला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, स्पर्म फॉर्मेशनला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओहम फॉर्मेशनला म्हटलं जातं oogenesis. ओके, सो जनरली हे गॅमेट फॉर्मेशन जे आहे तर ते 3 स्टेजेस मध्ये होतं. फर्स्ट वन इज द मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज. सेकंड जे होतं तर ते होतं ग्रोथ फेज. अँड थर्ड वन इज द मॅच्युरेशन फेज. सो या तिन्ही पण फेजेस मध्ये जनरली गॅमेटोजेनेसिस होत असतं. ओके, so the male gamete of is sperm and the female gamete is the ovum or egg. The gamete are formed from the primordial germ cell of the gonads. ओके, चला डिटेल मध्ये बघूया. एकदा डिस्कस करूया आपण स्पर्मॅटोजेनेसिस आणि नंतर डिस्कस करू आपण oogenesis. सो लेट स्टार्ट. सो दिस इज द स्पर्मॅटोजेनेसिस. आता बघा, स्पर्मॅटोजेनेसिस काय, दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट. मी जस्ट पेन चेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला याच्यावर लिहिलेलं कळेल. ओके, so the process that is the formation of male gamete that is the sperm. और जे इमॅच्युअर मेल गॅमेट असतात तर त्याला म्हटलं तर स्पर्मॅटोझुआ. आणि स्पर्मॅटोझुआ बनले असतात जर्मिनल इपिथेलियम पासून, जे की टेस्टिस मध्ये असतात. आणि याच प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस, दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ स्पर्म. ॲट द ऑनसेट of the puberty, that means the 10 to 12 years of the age, the hypothalamus being secretion of gonadotropic releasing hormone, that means the GnRH. सो हायपोथॅलॅमस मध्ये जी पिट्युटरी ग्लँड असते तर ती GnRH रिलीज करते. सो इट इनिशिएट द सिग्निफिकंट इंक्रीज इन द सिक्रेशन ऑफ द फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता जी काही GnRH ग्रो झाला की त्याच्यामुळे GnRH जास्त इन्क्रीज झाला की त्याच्यामुळे आणखीन एक हार्मोन बनतो नोन ॲज FSH, दॅट इज द फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन स्पर्मॅटोजेनेसिस इंड्यूस करतो. In seminiferous tubule of the testes is lined by the single layer of cuboidal epithelium cell, that is the germinal epithelium. ओके, आपण टेस्टिस मध्ये बघितलंय आपण सेमिनिफेरस ट्युब्यूल. तर सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये काही सेल असतात सिंगल लेअर मध्ये, दॅट इज द क्युबॉइडल सेल, आणि यालाच म्हणलं जातं जर्मिनल इपिथेलियम. सो जर्मिनल इपिथेलियम सेल पासून पुढे स्पर्मॅटोजेनेसिस होतं आणि त्याच्यानंतर पुढे स्पर्म फॉर्मेशन होतं. सो दिस इज द स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व 3 स्टेप. मी तुम्हाला आताच सांगितलं 3 फेजेस असतात. फर्स्ट फेज असते मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड फेज असते ग्रोथ फेज, आणि थर्ड फेज इज द मॅच्युरेशन फेज.
बघा इथे फिगर आपल्याला दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा असतं प्रिमॉडियल सेल, जे की डिप्लॉइड असतात. या प्रिमॉडियल सेलमध्ये जनरली होतं मायटॉसिस, बिकॉज मल्टिप्लिकेशन करायचं असतं. त्याच्यानंतर फर्स्ट मायटॉसिस डिव्हिजन होईल, 2 सेल बनतील. परत सेकंड मायटॉसिस डिव्हिजन होईल, 4 सेल बनतील. तर या 4 सेल ज्या असतात तर त्या डिप्लॉइडच असतात, पण त्याला म्हणलं जातं स्पर्मॅटोगोनिया. ओके, सो इट इज द प्रिमॉडियल सेलच. या प्रिमॉडियल सेलच असतात, फक्त मल्टिपल झालेले असतात, आणि याला म्हणलं जातं स्पर्मॅटोगोनिया. आता त्यातली एक सेल, म्हणजे सगळ्या सेल ग्रो होतात, फक्त एक मी इथे दाखवली आहे. एक सेल कुठली तरी ग्रो होईल. ही जी ग्रो झालेली जी सेल आहे, तर तिला मात्र आता म्हटलं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. बघा पहिली फेज काय होती, मल्टिप्लिकेशन फेज, ज्याच्यामध्ये फक्त मायटॉसिस झालं. मायटॉसिस दॅट मीन्स द इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. ओके, म्हणजे प्लॉइडी लेवल सेम राहिली. बघा इथे प्रिमॉडियल सेलची प्लॉइडी किती होती, डिप्लॉइडी होती. इथे स्पर्माटोगोनिया सेलची प्लॉइडी लेवल सुद्धा काय आहे, डिप्लॉइड आहे. जे प्लॉइडी लेवल काय राहते, मेंटेन राहते. इथे फक्त सेलचा नंबर वाढतो. प्लॉइडी लेवल मेंटेन राहते, सेलचा नंबर वाढतो. याला म्हणलं जातं मल्टिप्लिकेशन फेज. ओके, त्याच्यानंतर स्टार्ट होते ग्रोथ फेज. सेल, प्रत्येक सेल काय होते, ग्रो व्हायला लागते, सायटोप्लाझमिक कंटेंट इन्क्रीज करते, बट जेनेटिक कंटेंट तेवढंच असतं. दॅट इज द 2n, दॅट इज द डिप्लॉइड सेल. आणि याला म्हटलं जातं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. तुम्हाला क्वेश्चन विचारतो की विच सेल रिड्युसेस द प्लॉइडी लेवल. सो असा क्वेश्चन आला तर तुमचा आन्सर असेल प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, कारण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा होतं मियोसिस फर्स्ट. सो मियोसिस फर्स्ट इज द रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन, आणि त्याच्यापासून 2 सेल बनतात, ज्यात असतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. त्याची प्लॉइडी लेवल जी असते तर ती असते हॅप्लॉइड. प्लॉइडी काय असते, हॅप्लॉइड प्लॉइडी असते. म्हणजे प्लॉइडी लेवल आता काय झाली, रिड्यूस झाली आहे, कमी झाली आहे, हाफ झाली आहे. ओके, सो डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेल बनली. सो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जी डिप्लॉइड होती तिच्यापासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनली, जी की हॅप्लॉइड आहे. त्याच्यानंतर परत होतं मियोसिस सेकंड. मियोसिस सेकंड इट इज ऑल्सो मायटॉसिस. याच्यामध्ये परत स्पर्मॅटिड्स बनतात, जे की हॅप्लॉइड असेल. त्याच्यानंतर काय होतं, ह्या प्रत्येक सेल ग्रो व्हायला लागतात, ग्रो होतात, आणि यांना एक फ्लॅजेला फॉर्म होतो. हा एक फ्लॅजेला एक स्ट्रक्चर येतं. सो त्याला म्हणलं तर स्पर्मॅटोझोआ. आणि स्पर्मॅटोझोआ म्हणजेच हे असतात इमॅच्युअर स्पर्म. तर हे इमॅच्युअर स्पर्म इपिडायडॅमिस मध्ये जातील थ्रू दी वासा इफ्रन्सिया, आणि इपिडायडॅमिस मध्ये गेल्यानंतर ते मॅच्युअर होतील, आणि नंतर तर ते वासा डिफरन्स थ्रू सेमिनल वेसिकल मध्ये जातील, आणि नंतर ते सेमेन मध्ये ऍड होतील. सो दिस इज द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, डिटेल मध्ये रीड करून घेऊया. सो फर्स्ट फेज इज द मल्टिप्लिकेशन फेज. त्याच्यामध्ये काय सांगितलं, द प्रिमॉडियल जर्म सेल ऑफ सेमिनिफेरस टिब्यूल अंडरगो रिपीटेड meiotic division to produces large number of spermatogonia. So each spermatogonian is diploid with 64 chromosome. बघा काय सांगितलंय त्यांनी, प्रीमॉडियल जर्म सेल पासून सेमिनिफेरस टिब्यूल मध्ये रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात, आणि त्यांच्यापासून स्पर्मॅटोगोनिया बनतात, ज्याच्यामध्ये डिप्लॉइड जिनोम असतो. म्हणजेच किती क्रोमोझोम असतात, तर 46 क्रोमोझोम असतात. कारण आपल्याकडे 23 पीएस असतात. सो 23 पीएस दॅट मीन्स द 46 क्रोमोझोम. क्लिअर आहे. देन सेकंड फेज जी आहे, इट इज द ग्रोथ फेज. ग्रोथ फेज मध्ये काय होतं, सो सम ऑफ द स्पर्मॅटोगोनिया स्टॉप डिवायडिंग. काही डिवाइड करणं थांबवतात, आणि त्याच्यानंतर त्या ग्रो व्हायला लागतात. आता ग्रो झाल्या, डेव्हलप झाल्या, की त्याला म्हटलं जातं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. सो त्याला म्हटलं जातं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, जे की डिप्लॉइड असेल ड्यू टू द अक्युमुलेशन ऑफ फूड. सो त्याच्यामध्ये काय होईल, सायटोप्लाझमिक कंटेंट म्हणजेच फूड कंटेंट अक्युमुलेशन होईल. देन नंतरची फेज येते मॅच्युरेशन फेज. सो जी जी सेल ग्रो झालेली आहे, म्हणजेच प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये कन्वर्ट झालेली आहे, तर तिच्यामध्येच मॅच्युरेशन येतं. सो इट इन्व्हॉल्व मियोटिक और मियोसिस होतं, और त्यालाच म्हणलं तर रिडक्शन डिव्हिजन. त्याच्यामुळे काय होतं, स्पर्मॅटोसाइट्स जे आहे तर त्यांच्यामध्ये फर्स्ट फेज होते मियोटिक डिव्हिजन, दॅट इज द मियोसिस फर्स्ट. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल बनतात. ओके, बघा एका सेल पासून काय बनलं, एका सेल पासून 2 हॅप्लॉइड सेल बनल्या, ज्याला म्हणलं तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, जे की असतात हॅप्लॉइड. आणि त्याच्यामध्ये हाफ क्रोमोझोम असतात, म्हणजे 46 चे हाफ किती झाले, 23 क्रोमोझोम इच. सो प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम असतील, 23 क्रोमोझोम असतील. द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स अंडरगोज सेकंड फेज ऑफ मियोटिक डिव्हिजन. आणि परत सेकंड मियोसिस होतं, बट सेकंड मियोसिस जे असतं तर ते मायटोसिसच असतं, म्हणजे इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन असतं. आणि त्याच्यामुळे 4 सेल तर बनतात, पण 4ही सेल कशा असतात,
हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स असतात. 4 सेल कशा असतात? हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स. देन द स्पर्मॅटिड इज नॉन मोटाइल. स्पर्मॅटिड जे असतात तर ते नॉन मोटाइल असतात, त्यांना मुवमेंट करता येत नाही. नॉन फंक्शनल असतात, त्यांचं कुठलंही फंक्शन नाही आहे. मग त्याच्यानंतर ते काय होतं तर ते फंक्शनल होतात, गेट ट्रान्सफॉर्म इनटू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ बाय द प्रोसेस ऑफ spermiogenesis. So, conversion of spermatid to the spermazoa known as a spermiogenesis. So, during this process of each change, the spermatid remain held to each other and to the Sertoli cell. So, spermatid जे कनेक्टेड असतात तर ते सर्टोली सेलला असतात, जेणेकरून सर्टोली सेल काय करतं तर त्यांच्यामध्ये सायटोप्लाझमिक ब्रिज तयार करतं आणि त्यांना फूड मटेरियल देतात. ओके, so Sertoli cell provide the food material to the developing sperm, that means the spermatozoa. So the sperm held remain attached to the Sertoli cell and their tail hanging in the lumen of the seminiferous tubule. त्याचं जी टेल असते, जी फ्लॅजेला असते, तर ती अशी लटकलेली असते लुमेन मध्ये, जी की सेमिनिफेरस ट्युब्युलचं लुमेन असेल. ओके, सो ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस लेंथ ऑफ स्पर्मॅटिड इन्क्रीज. स्पर्मॅटिडची लेंथ इन्क्रीज होते. सेंट्रिओल्स आर रिअरेंज. सेंट्रिओल्स रिअरेंज होतात आणि प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल्स तयार होतात. मायटोकॉन्ड्रिया जे येतात ते स्पायरली कॉइल होतात आणि अॅक्रोझोम फॉर्म होतो, ज्याच्यामध्ये गोल्गी कॉम्प्लेक्स असेल. हे पुढे डिटेलमध्ये मी स्पर्मचं स्ट्रक्चर सांगत असताना मी तुम्हाला शिकवेल. आता एवढं लक्षात ठेवा की स्पर्मॅटोझोआ तयार झालेले आहेत, ज्याला फूड कोण देतं तर सर्टोली सेल देतं. जे कुठे कनेक्टेड असतात तर सर्टोली सेल जवळ कनेक्टेड असतात आणि लुमेन मध्ये त्याची टेल जी आहे तर ती फ्रीली अवेलेबल असते. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, नेक्स्ट. सो नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ स्पर्म जे आहे तर ते डिस्कस करू. सो नेक्स्ट स्टडी करायचं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. पण त्याच्या अगोदर स्पर्मॅटोजेनेसिस समजलं का? स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये काही डाऊट असेल तर विचारा. आहे कोणाचे काही डाऊट स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये? ओके, ठीक आहे. स्पर्मॅटोजेनेसिस नंतर आपण डिस्कस करूया स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. तर बघा, स्पर्मचं स्ट्रक्चर जे आहे तर ते 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे. स्पर्म सॉरी 4 पार्ट मध्ये डिवाइड आहे. फर्स्ट पार्ट आहे हेड, त्याच्यानंतर मिडल पीस किंवा त्याला नेक म्हटलं जातं, त्याच्यानंतर मिडल पीस आणि लास्टला टेल. खूप साऱ्या बुक मध्ये मात्र हेड, मिडल पीस आणि टेल असे 3च पार्ट दिलेले आहेत, बट आपल्या बुक मध्ये मात्र 4 पार्ट दिलेले. सो आपण 4 पार्ट डिस्कस करू. सो काय म्हटलं, स्पर्म इज द मेल गॅमेट. ओके, जो कसा असेल तर मोटाईल असेल, म्हणजे स्वतःची मुवमेंट करू शकणार असेल आणि मायक्रोस्कोपिक इलॉंगेटेड असेल, म्हणजे मायक्रोस्कोपच्या अंतर बघावं लागेल, इलॉंगेट आहे. सगळ्यात अगोदर असं वाटत होतं की त्याची जी मुवमेंट आहे तर ती स्पेरिकल मुवमेंट आहे, म्हणजे असं गोल फिरतोय त्याची फ्लॅजेला, त्याची टेल. पण नंतर असं लक्षात आलं की त्याची मुवमेंट जी आहे तर ती अशी गोलाकार नाही आहे, स्पेरिकल नाही आहे, तर अशी सर्पेंटाईल आहे, म्हणजे सापासारखी फिरणारी. ओके, सो दिस इज डिव्हिजिबल इन टू 3 पार्ट, हेड, मिडल पीस अँड टेल. बघा इथे दिलंय हेड, मिडल पीस अँड टेल. आता हेड जो आहे तर हेड परत 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. फर्स्ट वन इज द अॅक्रोझोम अँड सेकंड वन इज द न्यूक्लियस. आता अॅक्रोझोम काय तर हा वरचा पार्ट आहे, ॲज लाईक अ कॅप लाईक स्ट्रक्चर. बघा, हेड, द स्पर्म हेड इज ओव्हल इन शेप अँड कंटेन हॅप्लॉइड न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस कसा असणार आहे? हॅप्लॉइड असणार आहे. देन अबाउट द न्यूक्लियस देर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर नोन ॲज अॅक्रोझोम. या अॅक्रोझोम मध्ये काय असेल तर गोल्गी बॉडी असेल अँड अॅक्रोझोम कंटेन हायड्रोलायटिक एन्झाइम. काय हायड्रोलायटिक एन्झाइम असेल? ज्याच्यामध्ये येतं हॅलोरिनिडेज, प्रोटिओलायटिक एन्झाइम लाईक झोना लायसिन, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम. हे सगळे एन्झाइम कशासाठी असतात तर ओहमला फ्यूज झाल्यानंतर त्याचा जो लेअर आहे तर तो ब्रेक करण्यासाठी हे सगळे हायड्रोलायटिक एन्झाइम त्या अॅक्रोझोम मध्ये असतात. ओके, कुठला कुठला महत्वाचा एन्झाइम आहे? हॅलोरिनिडेज, प्रोटिओलायटिक एन्झाइम आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम.
हे करोना रॅडिएटा जे असतात, झोना पेलुसिडा जे लेअर असतात, तर त्यांना ब्रेक करण्यासाठी हे हॅलोनिनेडेज किंवा प्रोटिओलायटिक एन्झाईम किंवा कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम हे सगळे त्यासाठीच असतात. ओके. झोना लायसिन जे असतं म्हणजे झोना पिलुसिडा नावाचा एक लेअर असतो ओहमला आणि त्याला ब्रेक करण्यासाठी झोना लायसिन लागतो. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो सीईटीचा पीवायक्यू आहे की अॅक्रोझोम मध्ये कुठलं सेल ऑर्गेनल असतं, कुठलं असतं? गोल्गी बॉडी किंवा गोल्गी ॲपरेटस हे अॅक्रोझोम मध्ये असतं. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेकचं जे येतं ते शॉर्ट असते, ज्याच्यामध्ये शॉर्ट रिजन हॅव्हिंग टू सेंट्रिओल्स, दोन सेंट्रिओल्स असतात. एक असतं प्रॉक्झिमल सेंट्रिओल आणि दुसरं असतं डिस्टल सेंट्रिओल. हे दोन सेंट्रिओल काय काम करतात? तर जेव्हा न्यूक्लियस फ्यूज होईल ओहम मध्ये, तर जेव्हा डायड कंडिशन येईल म्हणजे मेल न्यूक्लियस आणि फिमेल न्यूक्लियस दोन्ही एकाच सेलमध्ये असेल, तर तेव्हा क्रोमोझोमची रिअरेंजमेंट करण्यासाठी हे डिस्टल आणि प्रॉक्झिमल सेंट्रिओल यूज होतात. देन मिडल पीस हा जो पार्ट आहे, हा जो पूर्ण पोर्शन आहे, तर याला म्हणलं तर मिडल पीस. आणि त्याच्यामध्ये असते मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया का असते? कारण इथे पुढे हा टेल आहे म्हणजे फ्लॅजेल आहे, याचा शाफ्ट इथे आहे. या शाफ्टला एनर्जी देण्यासाठी इथे खूप सारे मायटोकॉन्ड्रिया जे की स्पायरली अरेंज झालेले असतात. बघा इथे दिलंय, इट हॅज एक्झाईल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 spiral turn of mitochondria. It produces energy necessary for movement of sperm. सो स्पर्मला मुवमेंट करण्यासाठी जी एनर्जी लागते, तर ती एनर्जी देण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करतं, जे की स्पायरली अरेंज झालेलं असतात आणि त्यांचा नंबर जो असतो तर तो असतो नियर अबाउट 10 to 14. ओके. त्याच्यानंतर पुढे पार्ट आहे टेल. टेलचा जो पार्ट आहे तर तो दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. एक प्रिन्सिपल टेल म्हटलं जातं आणि दुसरं एंड पीस म्हटलं जातं. प्रिन्सिपल पीस अँड एंड पीस. प्रिन्सिपल पीस पर्यंत जी टेलची मुवमेंट ऑर्गनाइज केली जाऊ शकते, मात्र पुढं जी मुवमेंट आहे तर ती ऑर्गनाइज करता येत नाही. ती या प्रिन्सिपल पीसच्या मुवमेंटवरती डिपेंड असते. सो इट इज अ लॉंग स्लेंडर अँड टॅपरिंग पार्ट कंटेनिंग सायटोप्लाझम अँड फाईन थ्रेड एक्झाईल फिलामेंट, ज्याच्यामध्ये एक्झाईल फिलामेंट असतात, काही सायटोप्लाझम असतं. So this axial filament arises from the distal centriole and travel throughout the length of the tail. So it is partially surrounded by plasma membrane. पार्शियली सराउंडेड प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं मेन पीस मध्ये, मात्र प्लाझ्मा मेम्ब्रेन नसतं एंड पीस मध्ये. एंड पीस मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन नसतं, प्रिन्सिपल पीस मध्ये मात्र प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ओके. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. क्लिअर आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो 3 मार्क्ससाठी, गिव्ह द डिटेल अकाउंट ऑफ स्पर्म. मागच्या वर्षी स्टेट बोर्डला विचारलेला प्रश्न आहे हा. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित आला पाहिजे. जास्तीत जास्त याच्यावरती असलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट जे आहे तर ते oogenesis. आता oogenesis काय? oogenesis मीन्स फॉर्मेशन ऑफ एग और फीमेल गॅमेट नोन ॲज अ oogenesis. आता जसं स्पर्मॅटोजेनेसिस आपण 3 पार्ट मध्ये डिस्कस केलं होतं, 3 फेजेस मध्ये डिस्कस केलं होतं, तसंच oogenesis सुद्धा 3 फेजेस मध्ये होतं. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. बघा, सो oogenesis इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फीमेल गॅमेट, that is the egg or ovum, from the diploid germinal epithelium cell. सो डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड गॅमेट बनण्याच्या प्रोसेसला म्हणलं तर oogenesis. इट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ मिओसिस अँड मायटॉसिस. सो दोन्ही पण प्रोसेस होतात, मिओसिस पण होते, मायटॉसिस पण होते. लाईक स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस सारख्याच फेजेस आहेत, थोडासा चेंज आहे फक्त मॅच्युरेशन फेज मध्ये, बाकी कुठे चेंज नाहीये. बघा, मल्टिप्लिकेशन फेज काय? सो इन द स्टेज द प्रायमरी जर्मिनल सेल, दॅट इज द प्रायमरी जर्मिनल सेल जी की डिप्लॉइड असते, of ovary undergo repeated mitotic division to form million of gamete mother cell or ओगोनियल सेल. सो त्याच्यापासून बनतात खूप साऱ्या ओगोनिया, जे की मिलियन ऑफ सेल बनवून ठेवलेले असतात, नियर अबाउट 7 मिलियन सेल बनवून ठेवलेले असतात. दिस प्रोसेस इज कम्प्लिटेड इन द एम्ब्रॉनिक स्टेज ऑफ ह्युमन फिमेल. सो जेव्हा एखादा फिमेल फिटेस आईच्या पोटामध्येच असेल, तेव्हाच ही प्रोसेस कम्प्लीट करून ठेवलेली असते.
ओके. म्हणजे एखादं फिमेल बेबी आहे जे आईच्या पोटामध्ये आहे आणि तेव्हाच फर्स्ट फेज जी आहे मल्टिप्लिकेशन फेज तर ती कंप्लीट करून ठेवलेली असते. त्याच्यानंतर ग्रोथ फेज, सम ऑफ द oogonia stop division and being increase in the size from primary oocytes, cellular organelles like ER, Golgi apparatus and mitochondria increase in number. सो काय होतं तर त्यातल्या काही सेल डिव्हिजन थांबवतात आणि त्या ग्रो व्हायला लागतात. त्याला म्हटलं आता प्रायमरी ओसाइट्स म्हटलं आता जी की डिप्लॉइडच असते. त्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम असेल, गोल्गी ॲपरेटस असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल तर यांचा नंबर वाढायला लागतो आणि त्याला आता कन्सिडर केला आपण प्रायमरी ओसाइट्स. त्याच्यानंतर येते मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज मध्ये oogenesis ऍक्च्युली ओव्हरीमध्ये स्टार्ट झालेलं असतं, बट हे स्टार्ट होतं आफ्टर बर्थ ऑफ द फिमेल बेबी. मल्टिप्लिकेशन फेज आणि ग्रोथ फेज जेव्हा फिटस कंडिशन असेल तेव्हाच झालेलं असतं. मॅच्युरेशन फेज मात्र आफ्टर बर्थ होते. सो प्रायमरी oocytes दॅट इज द डिप्लॉइड सेल यांच्यामध्ये काय होतं मॅच्युरेशन फेज मध्ये एंट्री करतं आणि त्याच्यामध्ये स्टार्ट होते मिओटिक डिव्हिजन दॅट इज द मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. सो डिप्लॉइड सेल जी आहे तर त्याच्यामध्ये रिडक्शन डिव्हिजन होतं म्हणजे मिओसिस होतं आणि त्याच्यामध्ये दोन सेल बनतात, दोन्ही हॅप्लॉइड सेल बनेल. बट सेल बनत असताना मात्र यांच्यामध्ये होतं अनइक्वल सायटोकायनेसिस म्हणजे एक सेल लार्ज बनते, दुसरी सेल स्मॉल बनते. आता जी लार्ज सेल बनलेली आहे तिला म्हटलं जातं सेकंडरी oocytes आणि जी स्मॉल सेल बनलेली आहे तिला म्हटलं जातं फर्स्ट पोलार बॉडी. दोन्ही पण हॅप्लॉइड असतात, मात्र फर्स्ट पोलार बॉडी जी आहे तर ती नंतर होते डिजनरेट. ओके. आणि जी सेकंडरी oocytes आहेत तर ते पुढे त्याच्या होतं फर्दर डिव्हिजन. बघा इथे दिलंय oocytes undergo meiosis first, that is the reductional type of cell division, form two haploid daughter cell. This division is peculiar in female as both as daughter cell are of haploid number of chromosome. किती haploid chromosome बनतात तर 23 chromosome बनतात. But due to the unequal division of cytoplasm of two daughter cell are produced. दोन अनइक्वल सेल डिव्हिजन होतं, अनइक्वल सायटोकायनेसिस होतं आणि त्यामुळे एक सेल लार्ज बनते. वन इज द लार्ज सेल कॉल्ड एज अ सेकंडरी oocytes and another is the small cell called as a first polar body. Normally polar body does not enter in the meiosis second. नॉर्मल कंडिशन मध्ये ती डिजनरेट होऊन जाते, मिओसिस सेकंड मध्ये होत नाही, पण एक्सेप्शनल कंडिशन मध्ये त्यांच्यामध्ये मिओसिस सेकंड होऊ शकतं. पण नंतर परत सेकंड पोलर बॉडी बनल्यानंतर सुद्धा त्याचं डिजनरेशनच होणार आहे. ओके. सो सेकंडरी oocytes प्रोड्यूस मिओसिस सेकंड ओनली अप टू द मेटाफेज सेकंड. सो सेकंडरी oocyte जी असते तर ती मेटाफेज सेकंड पर्यंत येते आणि मेटाफेज सेकंड मध्ये अरेस्ट होते. ओके. मेटाफेज सेकंड मध्ये येऊन अरेस्ट होते आणि जेव्हा त्याला स्पर्म मिळेल त्याच्यानंतरच पुढे सेल जी आहे तर ती डिवाइड होते. सो मेटाफेज सेकंड झाल्यानंतर बघा मेटाफेज सेकंड झाल्यानंतर सेकंडरी oocytes बनवला जातो जो की ग्राफाइन फॉलिकल सेल मधून शेड आउट होतो आणि ओरी मधून बाहेर जातो आणि ओरी मधून बाहेर गेल्यानंतर रिस्टार्ट अँड कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड. सो मिओसिस सेकंड कंप्लीट केलं जातं जे की ज्याला आपण म्हणतो ओहम. सो विल हॅपन ओनली विथ एंट्री ऑफ द स्पर्म. सो मिओसिस सेकंड कंप्लीट कधी होईल जेव्हा स्पर्मची एंट्री होईल तेव्हा. दिस लास्ट फेज इज युजली कम्प्लिटेड इन द अँपुला ऑफ द फॅलोपियन ट्यूब. सो फॅलोपियन ट्यूब मध्ये नंतरच्या फेजेस ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या जातात at the time of fertilization. So in this division, also the two unequal daughter cell are formed. Large cell known as ovum and small cell is the second polar body. And second polar body जे आहेत तर या सगळ्या होतील डिजनरेट. ओके. सेकंड पोलार बॉडी काय होतात डिजनरेट होतात आणि ही ओहम जे आहे तर ते फर्टिलायझेशन करण्यासाठी ऍज अ फंक्शनल फिमेल गॅमेट म्हणून काम करतात. क्लिअर आहे त्याच्यामध्ये काही डाऊट? ओके. नेक्स्ट डिस्कस करूया
पुढे आपल्याला दिलंय स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट्स. ओके, आता सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर दिलंय. सेकंडरी ओसाइट्स म्हणजेच ओहमचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे इथे. आता ओहम जो की फॅलोपियन ट्यूब मध्ये आलेला असतो, तर त्याच्यामध्ये नेमकं काय चेंज होतात तर ते बघायचं. सो इन ह्युमन अनफर्टिलाइज एग वेन ओव्हुलेटेड, दॅट इज द रिलीज फ्रॉम द ओव्हरी इज ऍक्च्युअली द सेकंडरी ओसाइट्स. ही जी असते तर ही नॉन क्लिडोइक असते. नॉन क्लिडोइक म्हणजे काय, तर याच्यावरती कुठले शेल नसते, याच्यावरती कुठले कव्हर नसते. अँड मायक्रोलिथियल म्हणजे याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये यॉक प्रेझेंट असतं, म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये फूड मटेरियल स्टोअर असतं. सो इट इज अप्रॉक्सिमेटली, त्याची जी साईज आहे तर ती असते जवळपास 0.1 mm, दॅट इज द 100 मायक्रॉन्स इन साइज. सो इट इज राउंडेड, नॉन मोटाईल अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. तुम्हाला सर नॉन मोटाईल मग ओरीमधून अँपुलापर्यंत जाते कसे, तर फॅलोपियन ट्यूब मध्ये ज्या सेल्स असतात तर त्यांना असते सिलियरी आउटग्रोथ, आणि त्या सिलिया ज्या आहेत तर त्यांची मुवमेंट होऊन हा ओहम जो आहे तर तो पुढे ढकलला जातो. ओके, सो स्वतः हॅप्लॉइड फिमेल गॅमेट कसा आहे, नॉन मोटाईल आहे, राउंडेड शेपचा आहे. So the nucleus of the egg apparatus is large and it is called as a germinal vesicle. जो न्यूक्लियस असतो, ओके, जो न्यूक्लियस असतो बघा इथे इथे गेलेला आहे न्यूक्लियस, हा जो न्यूक्लियस आहे तर याला म्हटलं तर जर्मिनल वेसिकल. टिपिकल न्यूक्लियस ऑर प्रो न्यूक्लियस इज फॉर्म ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन, आणि याच्यानंतर एक प्रॉपर न्यूक्लियस बनतो जेव्हा फर्टिलायझेशन करायचं असतं तर तेव्हा एक प्रॉपर न्यूक्लियस बनतो. द सायटोप्लाझम ऑफ द एग इज कॉल्ड एज द ooप्लाझम. जे काही सायटोप्लाझम असतं तर त्याला ooप्लाझम म्हटलं जातं. सो इट डिवाइड सेंट्रिओल्स. द एग इज सराउंडेड बाय व्हेरियस कव्हरिंग. या एगला खूप सारे कव्हर असतात, ज्याच्यामध्ये झोना पिलुसिडा असतो, पेरिविटालाइन स्पेस असतो, करोना रॅडिएटा असतो. ओके, द एग मेम्ब्रेन इज कॉल्ड व्हॅटेलाइन मेम्ब्रेन. एगच्या मेम्ब्रेनला म्हटलं जातं व्हॅटेलाइन मेम्ब्रेन. एगच्या मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं, व्हॅटेलाइन मेम्ब्रेन. सो इट सिक्रेट नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन्स. ते काही ग्लायकोप्रोटीन्स, नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन रिलीज करतं, आणि त्याच्यापासून काही मेम्ब्रेन बनतात, जसं की झोना पिलुसिडा. बाहेरच्या साईडला झोना पिलुसिडा बनेल ऑन इट्स आउटसाइड. Adhering to the outer surface of Xena pellucida are severally radially elongated cell forming corona radiata. बघा बाहेरच्या साईडला झोना पेलुसिडा बनलाय आणि त्याच्याही बाहेरच्या साईडला कोरोना रॅडिएटा सेल अढेर झालेल्या आहेत, पकडून धरलेल्या आहेत त्याला. सो दिस सेल आर डिराइव्ड फ्रॉम दी इनरमोस्ट लेअर ऑफ द ग्रॅन्युलोसा सेल. इनरमोस्ट सेल ज्या असतात ग्रॅन्युलोसा सेलच्या, तर त्याच्यापासून हा कोरोना रॅडिएटा बनलेला असतो. दे आर फिमली हेल्ड टू द झोना पेलुसिडा. त्यांनी झोना पेलुसिडा लेअरला पकडून धरलेलं आहे. सो दे आर फिमली अँड इच अदर बाय द हॅल्युरोनिक ऍसिड. सो यांनी अडेअर करून ठेवलेलं आहे बिकॉज इथे काय असतं, हॅल्युरोनिक ऍसिड असतं, दॅट इज द म्युकोपॉलिसॅकराइड. सो बिटवीन द व्हॅटेलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेलुसिडा देर इज द फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी नोन ॲज अ पेरिव्हेटेलाइन स्पेस. बघा हा झोना पेलुसिडा लेअर जो आहे आणि व्हॅटेलाइन मेम्ब्रेन जो आहे तर त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी आहे, ज्या कॅव्हिटीला म्हणलं तर पेरिव्हेटेलाइन स्पेस. आणि या पेरिव्हेटेलाइन स्पेस मध्ये काही फ्लुइड असतं जे की शॉक ऍब्सॉर्बर म्हणून काम करतं, आणि त्याच्यामध्ये एक पोलार बॉडी पण असते. सो दिस इज द फर्स्ट पोलार बॉडी. बघा इथे एक फर्स्ट पोलार बॉडी पण असते. बघा इथे हा जर्मिनल वेसिकल आहे आणि इथे फर्स्ट पोलार बॉडी आहे, त्या स्पेस मध्ये असते. सो द एग शोज पोलॅरिटी. द साइड हॅव्हिंग जर्मिनल वेसिकल, सो जिथे जर्मिनल वेसिकल आहे तर त्या साईडला म्हणलं तर अॅनिमल पोल, आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे हा झाला अॅनिमल पोल, आणि त्याच्या अपोजिट साईडला हा झाला व्हेजिटल पोल. ओके, सो दोन पोल फिक्स होतात, आणि या पोलवरतीच नंतर फेट मॅप म्हणजे कुठल्या सेल काय फॉर्म करणार आहे तर ते ठरतं, फेट मॅप ठरतो. ओके, फेट मॅप मीन्स असं म्हणूया आपण एक प्लॅनिंग ऑफ डेव्हलपिंग ऑर्गॅनिझम. सो कुठल्या सेल कशात कन्वर्ट होणार आहे आणि त्या कुठे असायला पाहिजे, याला म्हटलं तर फेट मॅप. आणि ते फेट मॅप डिपेंड असतं अॅनिमल पोल आणि व्हेजिटल पोलवरती. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट्स म्हणजेच ओहम
ते तुम्हाला समजलं असेल. सो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला बस इतकंच. भेटूया पुढच्या लेक्चरला.